श्रीमती कोल्हे सिद्धू विजय यांची महिला व बालकल्याण समिती सभापती पदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. खरं तर आजचे जर निवडचं श्रेय आहे आमच्या जळगाव जिल्ह्यातले जे नेते आहेत आदरणीय गिरीश भाऊ महाजन, आदरणीय गुलाबभाऊ पाटील, जळगाव शहराचे लाडके आमदार आदरणीय राजूभाऊ घोडे, जिल्हा अध्यक्ष आदरणीय विष्णुभाऊ भंगाडे आणि महानगराचे भाजपाचे अध्यक्ष आदरणीय दीपकभाऊ सूर्यवंशी, जळगाव शहराच्या महापौर आदरणीय दीपमालाताई काळे आणि जळगाव शहराचे उपमहापौर आदरणीय मनोजभाऊ चौधरी, भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते मंडळी यांच्या माध्यमाने आज मला जळगाव शहरातलं सर्वोच्च पद जे स्थायी समिती सभापती म्हणून मला लाभलेलं आहे. खऱ्या अर्थानं जळगाव शहरामध्ये मागील 5 वर्षामध्ये आम्ही ज्या बॉडीत काम करत होतो बऱ्याच माध्यमाने सरकारच्या माध्यमाने कामं करण्याचा आम्ही प्रयत्न केला. येणाऱ्या काळामध्ये जळगाव शहरातले जे मूलभूत प्रश्न असतील, रस्ते असतील, गटारी असतील, ओपन स्पेसच्या संदर्भातले काही विषय असतील आणि जळगाव शहरात सध्या चालू होत असणाऱ्या बसेस असतील, अंडरग्राऊंड गटारींचा प्रश्न असेल, हा मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आमचा असं असेल की जळगाव शहरामध्ये विकास कामे करत असताना जास्तीत जास्त निधी नेत्यांच्या माध्यमाने कसा उपलब्ध करता येईल या ठिकाणी आम्ही पूर्ण काम करणार आहोत. एकट्या माझं कार्यकर्त्याचं काम राहणार नाही, याला सगळे पदाधिकारी, सगळे नगरसेवक या सर्वांचं सहकार्य लाभणार आहे आणि मला खात्री आहे की या सर्वांचं सहकार्य मला मिळणार आहे. जळगाव शहरामध्ये उत्पन्नाचे स्रोत तयार करणे, तसेच जळगाव शहरामध्ये या ओपन स्पेस पडलेल्या आहेत त्यांचं उत्पन्न कसं वाढवता येईल, त्यांच्या माध्यमाने 2 पैसे कसे तयार करता येईल आणि त्या 2 पैशातनं जळगाव शहराचा विकास कसा करता येईल याचा मी विचार करणार आहे. जळगाव शहरात मागील वर्षापासून, मागील 10 ते 12 वर्षापासून मार्केटचा प्रश्न प्रलंबित आहे, गाडेधारकांचा प्रश्न प्रलंबित आहे. त्याला नेत्यांच्या माध्यमाने सर्व व्यापाऱ्यांना सोबत घेऊन सर्वांच्या मार्गदर्शनाने त्यात काय मार्ग काढता येईल ज्याने महानगरपालिकेचे नुकसान नको झालं पाहिजे, व्यापाऱ्यांचंही नुकसान नको झालं पाहिजे, या माध्यमाने आम्ही त्याला प्रयत्न करणार आहोत. मला खात्री आहे याच्यातनं सकारात्मक असा निर्णय होईल, त्याबद्दल कुठलीही शंका नाही. आपण जो विषय मांडला की राजकीय लोकांनी हा ओपन स्पेस घेतलाय, पण याच्यातनं शासनाच्या निर्णयानुसार जो ओपन स्पेस डेव्हलप झाले नाही ते आपल्याला महानगरपालिकेला ताब्यात घेण्याचे अधिकार आहे. ज्या ठिकाणी नागरिकांचा विषय असेल, ज्या ठिकाणी विविध संस्था ज्या असतील, ज्या तरुणांसाठी काम करत असतील, या ठिकाणी तरुणांसाठी अभ्यासिकांचा कोणी आपल्याला CSR फंड तयार करून देईल, त्यांना आपण विनंती करून आपण त्या ठिकाणी ओपन स्पेस देण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून सामान्य नागरिकांना, सामान्य तरुणांना त्याचा फायदा होईल. नेते गुलाबराव भाऊ असतील आणि आपले गिरीश महाजन असतील आणि शिंदे साहेब असतील, यांच्या वतीने मी बालकल्याण सभापतीची अध्यक्ष झाली. त्याच्यामुळे मी आता उपमहापौर आणि महापौर यांच्या वतीने आणि माझ्या महिला नगरसेवक सेविका यांना बरोबर घेऊन आपल्या महिलांसाठी काम करण्याचे मी प्रयत्न करेन. तर आपण 7व्यांदा या ठिकाणी महापालिकेमध्ये नगरसेवक आले आहेत. नगरपालिका असताना नगराध्यक्ष होत्या, त्याच्यानंतर महिला बालकल्याण सभापती पण तुम्ही झाल्या होत्या. दुसऱ्यांदा तुम्हाला आता आज मान मिळालेला आहे, कसा आनंद आहे? शिवसेनेने तुमच्यावर विश्वास दाखवलाय, शिवसेनेने तुमच्यावर विश्वास दाखवलाय. हो हो, खूप विश्वास दाखवूनच त्यांनी मला पद दिलं, म्हणून मी महिलांसाठी काम करण्याचा प्रयत्न करेन.